तर अपात्र ठरू म्हणून प्रफुल्ल पटेल पुन्हा राज्यसभेला उभे राहिले। प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून राऊतांनी हा टोला लगावलाय। तर काही गोष्टी गुलदस्त्यात राहू द्या, सगळं काही समोर येईल असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। प्रफुल्ल पटेल यांची 4.5 वर्ष शिल्लक असताना ते परत निवडणुकीला उभे राहिले। या देशामध्ये असं कधी घडलं नव्हतं। याचा अर्थ स्पष्ट आहे की प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची तलवार जी टांगती तलवार जी आहे त्यांना अपात्र करण्यासंदर्भात शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी कारवाई करते त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल हे अपात्र ठरले असते आणि ते अपात्र ठरतील, आपण अपात्र ठरू म्हणून त्यांनी अजित पवारांच्या गटातून पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी केली। माझी आता टर्म चालू असताना मी परत फॉर्म भरला आहे। त्याच्याविषयी लोक तर्क वितर्क लावत आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की काही गोष्ट गुलदस्त्यातच राहू द्या। आम्ही पण राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्हालाही काही ना काही घडामोडी करावंच लागते आणि बघू आता आमच्याकडेही खूप सारे लोक इच्छुक आजूबाजूला नजर येत आहे आणि त्यामुळे येणारा काळ तुम्हाला हे स्पष्ट करून देईल की आम्ही आज फॉर्म का भरलेला आहे। मला खात्री आहे या वेळेस बिनविरोध निवडणूक होणार आहे, पण नक्कीच ही आमची रिक्त असलेली जागा आमच्याकडेच राहणार आहे।